नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागात. आज आपण सर्व शुभयंत्रांच्या रांगोळ्या पाहणार आहोत. आता श्रावण महिना चालू होतो आहे आणि त्यासाठी आपल्याला देवघरासमोर काढण्यासाठी सुंदर आणि सोप्या अशा यंत्रांच्या रांगोळ्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर त्यातलीच आपली पहिलीची डिझाईन आहे ती आहे लक्ष्मी हृदय कमळ. तर ही रांगोळी आपण 9 ते 9 टिपक्यांमध्ये बनवतो आणि बऱ्याच जणांना ही डिझाईन माहितीही असेल आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि नक्कीच या सगळ्या डिझाईन्स बनवायचा प्रयत्न करा. तर ही डिझाईन तशी फारशी अवघड नाही आहे आणि सगळ्यांना माहीत असणारीच डिझाईन आहे. पण थोडीशी कन्फ्युजिंग डिझाईन आहे. सगळ्यांना जमेल असं काही नाही आहे. या डिझाईनसाठी ही थोडीफार प्रॅक्टिस लागते, तेव्हाच आपल्याला ही डिझाईन जमते. तसं मी पण भरपूर दिवसातून ह्या डिझाईन्स बनवत आहे, त्यामुळे माझ्याही त्या काही एवढ्या परफेक्ट आलेल्या नाही आहेत, पण मी प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला आवडल्या तर नक्कीच बनवा आणि या सगळ्या डिझाईन्स तुम्ही फक्त देवघरासमोरच बनवा, कारण या सगळ्या यंत्रांच्या डिझाईन आहेत आणि या तुम्ही दरवाजासमोर नाही बनवू शकत. तर इथे आपण थोडीशी एक्स्ट्रा डिझाईन बनवलेली आहे. तुम्ही इथपर्यंतही बनवू शकता ही डिझाईन. आजच्या सर्व डिझाईन्स तुम्हाला नक्कीच उपयोगी येतील अशा आहेत आणि सर्वांनी नक्कीच या शिकाव्यात, आवर्जून शिकाव्यात, कारण या सगळ्या पारंपरिक डिझाईन्स आहेत आणि या डिझाईन्स तर आपल्याला आल्याच पाहिजे. बाकी दुसऱ्यांनाही आल्या तरी चालतील. पुढची आपली जी डिझाईन आहे ती लक्ष्मी चक्रयंत्र किंवा मग काही काही लोक श्रीयंत्र पण बोलतात. तर या रांगोळीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते टिपके कसे द्यायचे. तर आपल्याला मध्ये 7 टिपके द्यायचे आहेत आणि त्याच्यावरती 8, 7, 6 आणि 3 असे टिपके द्यायचे आहेत. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पहा, म्हणजे मी टिपके देतानाही चाही व्हिडिओ स्लोच ठेवला आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. फक्त टिपक्यांमध्येच आहे या रांगोळीचं सर्व काही. तुम्ही टिपके व्यवस्थित दिले तर तुमची रांगोळी ही व्यवस्थितच येईल. पण टिपके जर चुकीचे आले किंवा वाकडे तिकडे झाले की मग रांगोळी थोडीशी चुकू शकते. ते इथे फक्त आपल्याला अशा लाईन्स बनवून घ्यायच्या आहेत आणि ह्या खाली आपले जे 3 टिपके आहेत त्यांना या 3 रेषा जॉईन करायच्या आहेत. तसंच आपल्याला अपोजिट साईडलाही करायचं आहे. हे 3ही रेषा जॉईन करायच्या आहेत आणि हे फक्त आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर ह्या डिझाईन्स तुम्ही देवघरासमोर बनवा. सगळ्यांनी नक्कीच एकदा तरी बनवून पहा, तुम्हाला जमत आहेत का, आणि ज्यांना ज्यांना जमत आहेत त्यांनी नक्की मला सांगा, किंवा माझं काही चुकलेलं असेल तर मला नक्कीच तुम्ही सजेस्ट करू शकता किंवा सांगू शकता ह्याच्यामध्ये माझ्याकडून काही मिस्टेक झाल्या असतील तर. कारण मी पण भरपूर दिवसातून ह्या डिझाईन्स बनवत आहे. तर आपली ही पण डिझाईन रेडी आहे. आपली नेक्स्ट डिझाईन आहे ती कुबेर यंत्राची डिझाईन आहे. तर इथे आपल्याला बघा कसे टिपके द्यायचे आहेत. पहिल्यांदा 4 टिपके, 3 आणि 2, परत मध्यभागी आपले 3 टिपके आले पाहिजे आणि त्याच्या परत खाली आपल्याला 4, 3 आणि 2 असे टिपके द्यायचे आहेत. इथे आपल्याला दोन्ही साईडला लाईन्स काढून घ्यायच्या आहेत आणि मी तुम्हाला इथे वन साईडच ड्रॉ करून दाखवते आधी, एक एक साईड, आणि मग ते कसं जोडायचं ते तुम्ही पहा. मग ही खूप सुंदर आणि सोपी अशी डिझाईन आहे आणि ही डिझाईन तर सगळ्यांनाच जमली पाहिजे. इथे काही तुम्ही कलर्स वगैरे नाही दिले तरी चालतील, मी दिलेले आहेत कलर्स. तर अशा पद्धतीने त्यामध्ये आपण कलरही भरवू शकतो. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही भरू शकता, नसेल आवडत तर तुम्ही फक्त डिझाईन बनवली तरी चालेल.
तिथे आपण फक्त डॉट्स देऊन घेणार आहोत. ही शेवटची स्टेप आहे या रांगोळीची. आणि आपली डिझाईन रेडी आहे. आपली पुढची जी डिझाईन आहे ती आहे लक्ष्मी यंत्र. आता ही डिझाईन तर सगळ्यांना मोस्टली माहीतच आहे, पण आता मी तुम्हाला सगळ्या यंत्रांच्याच डिझाईन आज दाखवत आहे. तर मग म्हणतं चला सगळ्याच डिझाईन आज तुम्हाला दाखवूया. तरी बऱ्याच जणांना ही पण डिझाईन ज्यांना ज्यांना जमत नसेल तर त्यांनी व्यवस्थित पाहून घ्या, कारण मी आजच्या डिझाईन फार स्लो दाखवलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला समजतील अशा पद्धतीने पण दाखवलेल्या आहेत. तर इथे पहा, फक्त आपल्याला 3-3 लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत आणि त्या जोडायच्या आहेत फक्त एकमेकांना. आणि लाईन बनवताना एक लाईन छोटी, मोठी आणि त्यापेक्षा छोटी अशा लाईन बनवा, म्हणजे त्या जोडताना तुम्हाला त्या व्यवस्थित जोडता येतील. तिथे बघा झाले आहे, आपले लाईन्स पण जोडून झालेले आहेत. आणि इथे आपण डॉट्स देऊन घेणार आहोत फिनिशिंग. तर ही आपली डिझाईन रेडी आहे. पुढची आपली जी डिझाईन आहे ती आहे विष्णूचं जे वाहन आहे गरुड वाहनाची रांगोळी आहे. ही खूप सोपी अशी डिझाईन आहे. 4 ते 4 टिपक्यांमध्ये आपण बनवतो आहे. ही डिझाईन मला बनवायला एकदा कमेंट आली होती, पण मी तेव्हा काही बनवली नव्हती, तर मग आत्ता बनवली. सोपी अशी रांगोळी आहे ही. तर ह्या सगळ्या डिझाईन्स तुम्ही आज व्यवस्थित पहा आणि नक्कीच या श्रावणामध्ये सगळ्यांनी या डिझाईन्स देवघरासमोर एकदा तरी नक्कीच बनवा. तर पाहू शकता तुम्ही, आपली छोटीशीच डिझाईन होती ही आणि सिंपल डिझाईन आहे. नक्की बनवा ही पण. आणि आपली आजची जी शेवटची डिझाईन आहे ती सगळ्यांना माहीत असणारी डिझाईन आहे सरस्वती यंत्र. तर ही डिझाईन तर सगळ्यांनाच आली पाहिजे आणि मोस्टली सगळ्यांना माहीतच असेल. आता तर भरपूर मार्केटमध्ये मिळतात, ह्याचे स्टेन्सिल्स वगैरे पण मिळतात. पण आपण स्वतः बनवलेली डिझाईनचा महत्त्व काहीतरी वेगळंच असतं आणि त्यातला आनंदही फारच वेगळा असतो. तर ज्यांना ज्यांना जमत नसेल त्यांनी नक्कीच सगळ्या डिझाईन्स पहा आणि नक्कीच या डिझाईन शिकून घ्या आणि सगळ्या डिझाईन्स तुमच्या देवघरासमोर नक्कीच बनवत जा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. आजच्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या हे पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया मैत्रिणींनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच सुंदर आणि सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत धन्यवाद.